माझं नाव विनायक आहे. माझ्या आयुष्यात घडलेला हा अनुभव असा आहे की तो विसरणं कधीच सोपं होणार नाही. कारण काही माणसं गावात वादळासारखी येतात. त्यांच्या येण्याची चाहुलही लागत नाही. आमचं बेलपूर गाव साधंसं होतं, जिथे सकाळचं ऊन अंगावर घेत लोक शेताकडे निघायचे आणि संध्याकाळी चुलीच्या धुरात आयुष्य गुंडाळून घरी परतायचे. पण त्या दिवशी हवेत काहीतरी वेगळंच दडपण होतं. जणू मातीसुद्धा एखादं रहस्य लपून बसली होती. कोणालाही कल्पना नव्हती की आज जुना हिशेब उघडणार आहे आणि ज्याचं नाव गावकऱ्यांना माहीतही नव्हतं त्या माणसाला पकडा अशी कडक आज्ञा अचानक घुमली आणि पोलीस वाहन थांबताच संपूर्ण गाव स्तब्ध झालं. लोक आश्चर्याने उभे राहिले. कुणाच्याही तोंडातून शब्द फुटला नाही. अधिकाऱ्याने डोळ्यांवरील काळा चष्मा काढला तेव्हा त्याच्या नजरेत संताप आणि धक्का दोन्ही दिसत होते. समोर उभा असलेला माणूस भीतीने थरथरत होता. देवाच्या भीतीनेच आज इथपर्यंत आलो आहे, असं अधिकारी दात आवळून म्हणाला. आणि तुझ्या कृत्यांचा हिशेब आता सुरू होतो, असं सांगताच त्याला घेऊन जाण्यात आलं. गावकरी शांतपणे मागे फिरले आणि उरले ते फक्त प्रश्न आणि नीरव शांतता. ही गोष्ट त्या दिवसापासून सुरू झालेली नाही, तर ती फार जुनी आहे. इतकी जुनी की माझ्या बालपणाच्या आठवणींपेक्षा देखील आधीची. आमचं घर मोठं होतं, पण त्या घरात आमची अवस्था कुटुंबासारखी कमी आणि पाहुण्यांसारखी जास्त होती. आजी आजोबांचं निधन माझ्या जन्माआधी झालं होतं आणि वडील सांगायचे की ते गेल्यावर काका आणि बाबा दोघेही लहान होते. पण मोठे होत गेल्यावर बाबांना जाणवू लागलं की काका त्यांना भावासारखं वागवत नव्हते. काका मजुरी करायचे. बाबा मोठे होत असताना काकांचं लग्न झालं आणि काही काळाने बाबांचंही लग्न झालं. माझा जन्म झाल्यावर बाबा मेहनतीनं काम करू लागले, पण हळूहळू काकांचं वागणं बदलू लागलं. आधी जिव्हाळा दाखवणारे काका आता बाबांकडे कमी लेखून पाहू लागले. बाबा सकाळी लवकर शेतात जायचे, कारण त्यांचा उद्योग वाढावा म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. कारखान्यात यंत्र वाढली, पण काका नेहमी म्हणायचे की तुझं माझं वेगळं काय आहे, सगळं आपलंच आहे. त्यांनी मोठी कोठी बांधली ज्यात आम्ही सगळे राहत होतो, पण कागदोपत्री मालकी फक्त काकांच्या नावावर होती. बाबांना मात्र खात्री होती की त्या घराच्या प्रत्येक दगडात दोघा भावांचा घाम आहे. काकांचं वागणं दिवसेंदिवस कठोर होत गेलं आणि बाबा अजूनही जुन्या कपड्यांत शेतात राबत राहिले. काकांनी बाबांना जणू गुलामासारखं वागवलं, पण बाबा कधीही हक्क मागायला गेले नाहीत. ते भाड्याने जमीन घेऊन शेती करत राहिले, जेणेकरून आम्हा मुलांचं पोट भरता येईल आणि काकांवर ओझं पडू नये. बाबा थकून घरी आले की काका उपरोधाने म्हणायचे, माधव, इतकं कष्ट कशाला करतोस? माझा कारखाना मोठा आहे, मी सगळं पाहून घेईन. शेवटी आपण भाऊच आहोत. पण हे सगळं फक्त बोलण्यात होतं, कारण प्रत्यक्षात काका प्रत्येक नवी मालमत्ता, प्रत्येक जमीन गुपचूप आपल्या नावावर करून घेत होते आणि त्या अन्यायाच्या मुळाशीच पुढे नारायण नावाचा माणूस उभा राहणार होता. बाबा कधीच प्रश्न विचारत नसत. कदाचित त्यांना प्रश्न विचारायचेच नव्हते, कारण नात्यात तडा जाईल याची भीती त्यांच्या मनात होती. पण तो दिवसही आला ज्याने आमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. हवामान फार कठीण होतं आणि पेरणीची वेळ डोक्यावर आली होती. बाबांना ठेकेदाराला देण्यासाठी पैशांची गरज होती, कारण मागच्या पिकात मोठं नुकसान झालं होतं आणि सगळी साठवलेली पुंजी संपली होती. रात्र झाली होती आणि काका आपल्या खोलीत बसून हिशेब लिहित होते. बाबा हळूच त्यांच्या खोलीकडे गेले आणि मी त्यांच्या मागे मागे जाऊन दाराजवळ लपून उभा राहिलो. माधवने दबक्या आवाजात काकांना हाक मारली. काकांनी डोकं वर केलं तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय झालं माधव, यावेळी इथे कसं काय? बाबा थोडे अडखळत म्हणाले की थोडे पैसे हवे, पीक आलं की परत करीन. हे ऐकताच काकांनी फाईल बंद केली आणि खुर्चीला टेकून बसले. त्यांच्या ओठांवर एक विषारी हास्य आलं. त्यांनी सांगितले की व्यवसायाची परिस्थिती कठीण आहे, काम कमी चालू आहे आणि मजुरांना देण्यासाठी सुद्धा पैसे नाही. हे ऐकून बाबा थक्क झाले, कारण कालच काकांनी शेजारच्या गावात नवी जमीन घेतली होती. बाबा म्हणाले की मी भीक मागत नाही, माझाही या व्यवसायात हक्क आहे, कारण मी माझी जमीन विकून यात पैसे घातले आहेत. हे ऐकताच काका संतापून उभे राहिले आणि म्हणाले की कोणता हक्क आणि कसा हक्क? ती जमीन विकून खूप वर्ष झाली आहेत आणि हे सगळं माझ्या मेहनतीचं फळ आहे. तुझ्या जमिनीच्या पैशांना काहीच किंमत नाही. माझ्या बुद्धीमुळेच हे सगळं उभं राहिलं आहे. तुला फक्त शेतात राबणं येतं. मी नसतो तर तू आणि तुझी मुलं रस्त्यावर आली असती. बाबांचा चेहरा पांढरा फटक पडला, कारण ज्याने त्यांना भावासारखं वाढवलं तोच आज त्यांची ऐपत दाखवत होता. बाबा म्हणाले की तुम्ही मला प्रेमाने वाढवलंत.
मग आज असं का वागत आहात? पण काकांनी हाताने थांबवत सांगितलं की हे नाटक बंद कर आणि शेती करायची असेल तर स्वतः व्यवस्था कर. मी इथे बँक उघडलेली नाही. बाबांचा संयम सुटला. त्यांनी पुढे जाऊन काकांचा हात पकडला आणि म्हणाले की पैसे द्यायलाच हवेत. कारण तो माझा हक्क आहे आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते मी कधीच कल्पनाही केली नव्हती. काकांनी जोरात बाबांचा हात झटकून टाकला आणि त्यांच्या शर्टाची कॉलर पकडली. त्यांनी धमकावत सांगितलं की माझ्यावर हुकूम चालवू नकोस. तू माझ्या घरात राहतोस, माझ्या तुकड्यांवर जगतोस. तुझी मुलंही माझ्यावर अवलंबून आहेत. तू जितकं कमावतोस त्यात तुझ्या ठेक्याचे पैसेही पूर्ण होणार नाहीत. आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर तुला हाकलून देईन. बाबा सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर तुटलेल्या विश्वासाचे तुकडे होते. ज्याला त्यांनी देव मानलं होतं त्याच भावाने आज त्यांची कॉलर पकडली होती. बाबांनी थरथरत्या हाताने काकांचे हात दूर केले आणि काहीही न बोलता खोलीबाहेर आले. त्या रात्री घरात चूल पेटली नाही. बाबा अंगणात बसून आकाशाकडे पाहत राहिले. मला माहीत होतं की त्यांच्या आत काहीतरी कायमचं तुटलं आहे, जे कधीच सोडता येणार नाही. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात पसरली. काकांनी आधीच गावच्या चौधरी आणि पंचायत सदस्यांशी बोलणी सुरू केली होती. काका श्रीमंत होते आणि गावात ज्याच्याकडे सत्ता त्याचाच न्याय असा नियम होता. आम्ही बाबांना पंचायतकडे जाण्याचा आग्रह केला, कारण त्यांनी आम्हाला बेघर करण्याची धमकी दिली होती. किमान वेगळं घर घेण्याइतके पैसे तरी मिळावेत. पण आई रडत रडत हे सगळं सांगत होती आणि नारायण या सगळ्या अन्यायाच्या मागे उभा आहे याची चाहूल तेव्हाच लागली होती. बाबांनी निर्णय घेतला आणि पंचायत बसली. गावातील मोठ्या वाडाच्या झाडाखाली चौधरी आपल्या 4 पायांवर बसले होते. एका बाजूला नारायण ताठ मानेने उभा होता आणि दुसऱ्या बाजूला माधव मान खाली घालून उभा होता. मी गर्दीत सर्वात पुढे उभा राहून बाबांचे झुकलेले खांदे पाहत होतो आणि माझं मन ओरडून सगळ्यांना सांगावंसं वाटत होतं की माझे बाबा प्रामाणिक आहेत. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. पंचायत सुरू झाली आणि बाबांनी आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितलं की वेगळं राहण्यासाठी त्यांनी फक्त आपला वाटा मागितला होता. तेव्हा चौधरींनी हुक्का ओढत नारायणकडे पाहिलं आणि विचारलं की तुझा भाऊ काय सांगतोय? त्यावर नारायण म्हणाला की हा माझा धाकटा भाऊ आहे. मी त्याला आणि त्यांच्या मुलांना सांभाळतो, पण तो दरवर्षी व्यवसायातून हिस्सा मागतो, जरी त्याने कधीच एकही पैसा गुंतवलेला नाही. उलट शेतीसाठी तो दरवर्षी माझ्याकडून मोठी रक्कम घेतो. हे ऐकताच बाबांनी तडफडून सांगितलं की हे खोटं आहे. मी कधीही उधार घेतलेला नाही आणि जे पैसे घेतले ते पीक आल्यावर परत केले. याचा पुरावा काय आहे? असं चौधरींनी कडक आवाजात विचारल्यावर बाबा गप्प झाले, कारण सत्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि कागदांशिवाय सत्य अपुरं ठरतं. नारायणने खोट्या नोंदी असलेली वही दाखवली आणि पंचायतने ती पाहिली. श्रीमंतांची बाजू श्रीमंतांनी घेतली आणि निकाल होण्याआधीच अन्यायाची दुर्गंधी पसरली. चौधरी म्हणाले की कागदांनुसार माधव दोषी आहे आणि नारायण बरोबर आहे. मागील वर्षात घेतलेल्या पैशांचा हिशेब दिलेला नाही आणि वरून त्याचा अपमान केला आहे. त्यामुळे निकाल असा की माधवने दंड म्हणून 5 लाख रुपये द्यायचे आणि तोपर्यंत नारायणकडे काम करायचं. त्याची सगळी मालमत्ता नारायणच्या ताब्यात राहील. या निर्णयाने बाबांना चोर ठरवण्यात आलं आणि ज्यांनी मला प्रामाणिकपणाचे धडे दिले ते बाबा साऱ्या गावासमोर अपमानित झाले. ते जमिनीवर बसून राहिले, कारण दंड भरण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि हा निर्णय त्यांना गुलाम बनवण्यासाठीच आहे हे त्यांना कळत होतं. संध्याकाळी घरी परतल्यावर आम्ही घरमालक नव्हतो तर गुलाम झालो होतो. नारायणने आम्हाला कोठीमागील नोकरांच्या वस्तीतील खोलीत राहायला सांगितलं, जिथे पूर्वी जनावरं बांधली जात. आणि त्या क्षणी माझं बालपण संपलं व मनात द्वेषाची ठेणगी पेटली. बाबांची ओळख आता भावाची नव्हे तर मजुराची झाली होती आणि पुढे आणखी अन्याय येणार याची मला जाणीव झाली. पंचायत नंतरची पहिली सकाळ उजाडली तेव्हा सूर्य तेजाने उगवला, पण आमच्यासाठी तो प्रकाश नव्हे तर अपमान घेऊन आला. दुर्गंधी आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी भरलेल्या त्या खोलीत आम्ही राहायला गेलो. बाबा पहाटे उठले आणि ठिगळं लावलेली जुनी कपडे घालून मान खाली घालून बसले असताना आई रडत्या आवाजात विचारत होती की खरंच तुम्ही तिथे कामाला जाणार का? बाबांनी हतबल नजरेने तिच्याकडे पाहून सांगितलं की मग तू आणि मुलं कुठे जाणार? आणि आता तो माझा भाऊ नाही तर मालक आहे. देवाने फक्त संयम देऊ दे. आणि अशी प्रार्थना करून ते निघाले. मी लपून त्यांच्या मागे गेलो, कारण मला पाहायचं होतं की नारायण त्यांच्याशी कसं वागतो. नारायण
पडवीत खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत होता. समोर नाश्ता ठेवलेला होता आणि सगळीकडे सुगंध पसरलेला होता. बाबा घाबरत घाबरत पडवीच्या पायऱ्यांजवळ उभे राहिले. तेव्हा नारायणने वर्तमानपत्रातून नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि मग घड्याळाकडे कटाक्ष टाकला व उपरोधाने म्हणाला की फारच लवकर आलात. सूर्य उगवून 2 तास झाले आहेत. दिवस केव्हा सुरू झाला आहे? बाबांनी शांत स्वरात सांगितलं की मुलांना नाश्ता करून देत होतो, कारण काल रात्री घरात शिजवायला काहीच नव्हतं, म्हणून सकाळी उशीर झाला. ते ऐकताच नारायण कडकपणे म्हणाला की गप्प बस आणि आधी बागेतलं गवत काप, मग मशीनला चारा टाक. बाबांची नजर क्षणभर त्या नाश्त्याच्या टेबलावर गेली, जिथे कधी ते स्वतः नारायणसोबत बसून खात असत. पण त्यांनी लगेच नजर खाली घातली आणि हो म्हणत गॅरेजकडे निघाले. माझं रक्त उकळत होतं, पण मी लहान होतो, असह्य आणि बांधलेला. असेच दिवस सरत गेले आणि हा अन्याय रोजचाच भाग बनला. नारायणला बाबांचा अपमान करण्यात विचित्र आनंद मिळत होता आणि तो मुद्दाम असे काम त्यांच्यावर टाकत असे जे त्यांच्या वयाला आणि तब्येतीला शोभणारे नव्हते. एका दुपारी प्रचंड उकाडा होता. शेतातून काम करून परत येताना घाम आणि माती एकमेकात मिसळून अंगावर चिखल झाला होता. ते दमून झाडाच्या सावलीत बसले. तेवढ्यात नारायण तिथे आला आणि तुच्छतेने म्हणाला की काय थाट आहे, जणू एखादा सावकार आराम करतोय. मी तुला कामासाठी ठेवलं आहे, विश्रांतीसाठी नाही. बाबा लगेच धापा टाकत उभे राहिले आणि म्हणाले की श्वास फुलला म्हणून थोडा वेळ बसलो होतो पाणी प्यायला. तेव्हा नारायणने हुकूम दिला की पाणी घरी जाऊन प्या आणि आत्ताच माझ्यासोबत या, कारण शेतात फिरताना माझा बूट मळला आहे, तो स्वच्छ करायचा आहे. बाबा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले की मी तुमचा बूट स्वच्छ करू? त्यावर नारायण म्हणाला की काय झालं, तुम्ही माझे धाकटे भाऊ नाही का? आणि आता तर तुम्ही माझ्या आधी आहात. मी सांगीन तेच कराल. तुमची इच्छा नाही, माझीच चालेल. त्याने नात्याचीही पर्वा न करता रागाने जमिनीवर थुंकलं आणि म्हणाला की हे नातं विसरून जा, फक्त माझे शब्द लक्षात ठेव, कारण तुम्ही माझे कर्जदार आहात आणि कर्जदाराला हक्क नसतात. मग तो खुर्चीवर बसला आणि मातीने भरलेला बूट पुढे करून म्हणाला की हा स्वच्छ कर आणि कपडाने नाही, हाताने धु आणि नंतर माझे पायही दाब, कारण खूप थकलो आहे. बाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्यांनी विनवणी केली की इतका छळ करू नका. त्यावर नारायण ओरडून म्हणाला की बूट स्वच्छ केला नाही तर आजची मजुरी कापेल आणि 1 दिवसाची मजुरी कापली म्हणजे तुमच्या कर्जावरचं व्याज वाढेल, हे लक्षात ठेवा. बाबांकडे नकार देण्याची ताकद नव्हती. ते थरथरत्या हातांनी खाली बसले, पाण्याचा मग उचलला आणि बूट धुवायला लागले. मला असं वाटत होतं की जमिनीत गडप व्हावं, इतकं वाईट वाटत होतं. बाबा नारायणच्या पायांची घाण स्वच्छ करत होते आणि नारायणच्या चेहऱ्यावर कपटी स्मित होतं. तो डोळे मिटून आनंदात बसला होता, जणू आयुष्यातला सर्वोच्च आनंद त्याला मिळाला आहे. या प्रसंगानंतर बाबा पूर्णपणे गप्प झाले. घरात आले की कुणाशी बोलत नसत, फक्त एका कोपऱ्यात बसून भिंतीकडे पाहत राहायचे. आई लोकांच्या घरी कपडे धुवून भांडी घासून जे थोडंफार मिळवायची त्यावर आमची चूल पेटायची, पण तेही पुरेसं नव्हतं. एका रात्री तर घरात पीठही उरलं नव्हतं आणि माझा लहान भाऊ भुकेने रडत होता. त्याचं रडणं बाबांना सहन झालं नाही आणि हतबलतेने ते उठले व नारायणच्या कोठीकडे निघाले. मीही घाबरत त्यांच्या मागे धावलो. बाबा म्हणत होते की आपण उपाशी आहोत, मुलांचं काय होणार, इतके दिवस नीट अन्न मिळालेलं नाही आणि ते तिकडे ऐश करत आहेत. माझा हा संपत्तीतला वाटा आहे. मी भीक मागायला जात नाही, तर माझ्या मेहनतीचे पैसे मागायला जात आहे, कारण मी तिथे काम करतो. असं म्हणत बाबा नारायणच्या दिवाणखान्यात गेले. तिथे नारायण आपल्या मित्रांसोबत हसत बसला होता आणि टेबलावर विविध पदार्थ मांडलेले होते. अन्नाचा सुगंध माझी भूक आणखी वाढवत होता. तेव्हा बाबांनी थरथरत्या आवाजात नारायणला विचारलं की मागील 3 महिन्यांपासून माझ्या कामाचे पैसे तुम्ही दिलेले नाहीत, मग ते पैसे कुठे आहेत? त्या क्षणी मित्रांसमोर अपमान झाल्याची जाणीव होताच नारायणने विषय बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की तू विसरतोयस की इथे तुझं कर्ज फेडतोयस. पण बाबांनी ठामपणे सांगितलं की मला आत्ताच माझे पैसे हवे, नाहीतर मी इथून जाणार नाही. हे ऐकून नारायणच्या एका मित्राने मोठ्याने हसत टोमणा मारला की तुमच्या नोकराला शिस्त शिकवायची गरज आहे, अशी उद्धट भाषा कशी बोलतो? ते ऐकताच नारायणचा संताप उसळला. तो जागेवरून उठला आणि बाबांसमोर उभा राहून दात आवळत म्हणाला की माझ्या पाहुण्यांसमोर माझी बेअब्रू करण्याची तुझी हिंमत कशी झाली? बाबांनी वेदनेतून सांगितलं की तुम्ही इतकं चांगलं जेवत आहात आणि माझी मुलं कोरड्या भाकरीलाही मुकली आहेत. तुमचं अंतःकरण पूर्णपणे मरून गेलं आहे का? त्यावर नारायणने बाबांना ढकलत ओरडून सांगितलं की हो, माझं अंतःकरण मेलं आहे
आणि उपाशीपोटी काम केल्यामुळे तू अशक्त झालास म्हणूनच सावरू शकला नाहीस. बाबांचा तोल गेला आणि ते भिंतीवर आपटून खाली पडले. नारायणने नोकरांना हुकूम दिला की हा इथे पडू द्या आणि काम करायचं नसेल तर हाकलून द्या, पण याला एक पैसाही देऊ नका. नोकरांनी बाबांना ओढत बाहेर काढलं. मी धावत त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. ते त्यांच्या डोळ्यात जात होतं. मी माझ्या शर्टाने ते पुसत होतो आणि रडत विचारत होतो की बाबा तुम्ही ठीक आहात का? बाबांनी माझ्याकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यातली पूर्वीची चमक नव्हती. ते पूर्णपणे कोलमडले होते आणि म्हणाले की विनायक, मी हारलो आहे. मी माझ्या मुलांसाठी अन्नही आणू शकलो नाही. मी कसा बाप आहे? तेव्हा मी त्यांना घट्ट मिठी मारून सांगितलं की तुम्ही जगातले सर्वोत्तम बाबा आहात आणि नारायण फार वाईट माणूस आहे. बाबांचं अंग थरथरत होतं आणि ते रडत होते. त्या रात्री मी क्वार्टरच्या दारात बसून चंद्राकडे पाहत होतो. माझ्या लहानशा मनात विचारांचा कल्लोळ माजला होता की आयुष्य असंच राहणार का? बाबा रोज असेच अपमान सहन करणार का? आपण रोज उपाशी झोपणार का? माझं मन ओरडत होतं की असं होऊ शकत नाही. मला काहीतरी करायलाच हवं. मी बाबांना या अवस्थेत पाहू शकत नव्हतो. मला नारायणचा बदला घ्यायचा होता. मी लहान होतो. माझ्याकडे ताकद नव्हती, पैसा नव्हता, पण हिंमत होती आणि आईची ती वाक्ये आठवत होतो की मेहनत माणसाचं नशीब बदलतं. मी इथे राहिलो तर बाबांसारखाच गुलाम बने, म्हणून मला इथून निघावं लागेल. मोठा माणूस व्हावं लागेल, इतका मोठा की अशा लोकांना माझ्यासमोर मान वर करता येणार नाही. मी आत गेलो. बाबा झोपल्याचं नाटक करत होते. मी आईच्या जुन्या पेटीतून तिने कठीण वेळेसाठी साठवलेले थोडे पैसे काढले आणि एक चिठ्ठी लिहून बाबांच्या उशाशी ठेवली की मी तुमचं ओझं आणि दुःख संपवायला निघालो आहे. परत येईन तेव्हा आनंद घेऊन येईन. मला शोधू नका. झोपलेल्या भावंडांकडे आणि थकलेल्या आईवडिलांकडे शेवटची नजर टाकली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण पुसले नाहीत, कारण आता रडायची नाही तर काहीतरी करण्याची वेळ होती. मी माझ्या छोट्या गाठोड्यात 2 कपडे बांधले, जुन्या चपला घेतल्या आणि क्वार्टर बाहेर पडलो. गावाच्या गल्ल्या ओस पडल्या होत्या. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. एकदा मागे वळून त्या कोठडीकडे पाहिलं जिथे माझं बालपण कैद झालं होतं आणि मग वेगाने बसस्थानकाकडे निघालो. मला ठिकाण माहीत नव्हतं, पण शहराकडे जाणारा रस्ता माहीत होता. मला दिल्लीला जायचं होतं. लोक म्हणत होते की ते शहर गरिबांसाठी आईसारखं आहे आणि त्या आशेवर मी बसस्थानकात उभा राहिलो. तेव्हा कानात बाबांचा आवाज घुमत होता. नारायणने बाबांना ढकललं तेव्हा त्यांच्या तोंडून निघालं की मी हरलो आहे बाळा. पण मी मनातल्या मनात हलक्या आवाजात म्हटलं, नाही बाबा, तुम्ही हरलेले नाहीत. तुमचा मुलगा अजून जिवंत आहे. मी तुमची जिद्द बनून परत येईन, हे मी तुम्हाला वचन देतो. ट्रकचा वेग वाढत गेला आणि माझं गाव, माझं घर, माझं बालपण सगळं मागे पडत गेलं. पुढे फक्त अंधार होता आणि एक अनोळखी वाट. पण त्या अंधारातही मला आशेची एक किरण दिसत होती. मी दिल्लीकडे निघालो होतो, माझं आणि माझ्या कुटुंबाचं नशीब बदलण्यासाठी. दिल्लीच्या रस्त्यांवर प्रचंड गोंगाट होता. ट्रकवरून उतरताच डोकं गरगरलं, कारण हे शहर माझ्या स्वप्नातलं नव्हतं तर माणसांच्या गर्दीचा एक महासागर होता. खिशातले रिकामे आवाज मला घाबरवत होते. मी घाबरून फुटपाथवर बसलो. 2 दिवसांच्या प्रवासाने मी थोकून गेलो होतो. लोकांकडे मदतीसाठी हात जोडले, पण कुणाकडे थांबण्याची उसंत नव्हती. पाण्यासाठी एका हातगाडीवाल्याकडे गेलो तर त्याने तिरस्काराने मला ढकलून दिलं आणि इथून निघून जा असं ओरडला. ते शब्द माझ्या छातीत घुसले, कारण मी भीक मागायला आलो नव्हतो, तर माझं नशीब बदलायला आलो होतो. रात्र झाली तरी डोकं टेकवायला जागा नव्हती, म्हणून बसस्थानकाच्या बाकावर मी कुडकुडत बसलो. थंडी हाडांपर्यंत शिरत होती आणि मला गावातला तो मोडगळीस आलेला क्वार्टर आठवला, जिथे छप्पर तरी होतं. आईची आठवण येताच डोळ्यात पाणी आलं, पण मी ते लगेच पुसलं, कारण रडणं कमकुवतपणाचं लक्षण आहे असं मला वाटत होतं आणि मला मजबूत व्हायचं होतं. असेच काही दिवस गेले. कधी फुटपाथवर वर्तमानपत्र पसरून झोपायचो तर कधी दुकानाबाहेर पडलेली उरलेली भाजी उचलायचो. भूक आणि थकवा इतका वाढला की एक दिवस भिंतीला टेकून जमिनीवरच मला झोप लागली. किती वेळ गेला कळलंच नाही. तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली आणि आवाजाने मला दचकवलं. मी घाबरून उठून बसलो तर समोर मध्यमवयीन माणूस उभा होता, ज्याच्या चेहऱ्यावर दाट मिशा आणि नजरेत कडकपणा होता. तो त्या हॉटेलचा मालक होता. मी घाबरत सांगितलं की मी प्रवासी आहे, कामाच्या शोधात आहे आणि राहायला जागा नाही. माझा आवाज भरून आला. त्याने माझ्याकडे नीट पाहिलं. जणू माझ्या डोळ्यातली प्रामाणिकता त्याला दिसली आणि त्याचा सूर मवाळ झाला.
इथे काम करशील का असं त्याने विचारताच माझ्या आत आशेची ज्योत पेटली. मी लगेच होकार दिला आणि सांगितलं की 2 वेळचं जेवण आणि झोपायला जागा मिळाली तरी पुरेसं आहे. त्याने सांगितलं की भांडी धुवावी लागतील, साफसफाई करावी लागेल, मेहनतीचं काम आहे आणि पळून जाणार नाहीस ना अशी शंका व्यक्त केली. मी ठामपणे सांगितलं की मला मेहनतीची भीती नाही. मग तो म्हणाला की आते माझं नाव सेठ अर्जुन आहे. आजपासून इथेच काम कर आणि रात्री गोदामात झोप. त्या रात्री मला पहिल्यांदा पोटभर जेवण मिळालं आणि डोक्यावर छप्परही. मी दिवसभर हॉटेलमध्ये भांडी घासायचो, फरशी पुसायचो, ग्राहकांचे आदेश घ्यायचो आणि जेवण नेऊन द्यायचो. छोटू इकडे ये, छोटू चहा आण अशा हाकांमधूनच माझी ओळख बनत गेली. पण माझ्या डोक्यात वेगळंच चालू होतं, कारण रात्री हॉटेल बंद झाल्यावर आणि सगळे कामगार झोपल्यावर मी माझी जुनी पुस्तकं काढायचो. माझ्या पहिल्या कमाईतून घेतलेली पुस्तकं वाचताना त्यांनी मला पाहिलं आणि त्यांचा आवाज घुमला की हे काय चाललं आहे. मी घाबरून पुस्तक लपवलं आणि काहीतरी कारण सांगायचं ठरवत होतो. तोच त्यांनी आधीच सांगितलं की दाखव काय आहे ते. त्यांनी पुढे येऊन माझ्या हातातून पुस्तक घेतलं. ते 10वीच्या वर्गाचं इंग्रजीचं पुस्तक होतं. तू शिकायचं इच्छितोस का असं त्यांनी आश्चर्याने विचारलं. मी होकार दिला आणि सांगितलं की घर सोडताना मी 10वीत होतो आणि मला शिकायची खूप आवड आहे. सेठ अर्जुन माझ्या शेजारी बसले आणि म्हणाले की मेहनतीला साथ दिली तर ओळखही मिळते. मी त्यांना माझं स्वप्न सांगितलं की मला स्वतःची ओळख घडवायची आहे, कारण माझ्या आईवडिलांवर फार अन्याय झाला आहे आणि एका श्रीमंत माणसाने त्यांना गुलाम बनवलं आहे. मी इतका मोठा अधिकारी व्हायचं ठरवलं आहे की बाबांना त्या गुलामीतून मुक्त करू शकेन आणि त्या जुलमी माणसाच्या डोळ्यात डोळे घालून हिशेब मागू शकेन. त्यांनी शांतपणे माझं बोलणं ऐकलं आणि म्हणाले की कामाची जबाबदारी तू सांभाळ आणि उरलेला वेळ अभ्यासासाठी दे. तुझ्या पुस्तकांचा खर्च मी उचलेन. आता तू जुन्या नव्हे तर नव्या पुस्तकांतून शिकशील. मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. तू फक्त अधिकारी होण्यावर लक्ष केंद्रित कर. त्या दिवसापासून माझं आयुष्य जणू बदलून गेलं. सेठ अर्जुन माझ्यासाठी केवळ मालक राहिले नाहीत तर वडील झाले. दिवसा थोडा वेळ मी काउंटरवर बसायचो आणि उरलेला वेळ महाविद्यालये व ग्रंथालयात घालवायचो. असेच वर्ष सरली. मी 12वी उत्तीर्ण झालो, मग पदवी पूर्ण केली आणि प्रत्येक यशाबरोबर माझा आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला. मी कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि घरी संपर्क केला नाही, कारण रिकाम्या हाताने परत जायचं नव्हतं. मला माहीत होतं की अपयशी परतलं तर नारायणचं हसणं बाबांना मोडून टाकेल. मी UPSCच्या परीक्षा दिल्या आणि अखेर तो क्षण आला ज्याची मी वाट पाहत होतो. निकालाची तारीख जाहीर झाली होती. मी दिवसरात्र अभ्यास केला होता. कमी झोप आणि अधिक वाचनामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती, पण डोळ्यासमोर सतत बाबांचं झुकलेलं डोकं होतं जे मला उंच करायचं होतं. परीक्षेनंतर मुलाखतीचा टप्पा आला. समोर बसताना हृदय धडधडत होतं, पण बोलण्यात आत्मविश्वास होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारलं की हे क्षेत्र का निवडलंस, तर मी म्हणालो की कारण मी न्याय विकला जाताना पाहिलाय, गरिबांची असहाय्यता पाहिली आहे आणि मला अशी ताकद बनायचं आहे जी निरापराध माणसाची ढाल बनेल. संध्याकाळी हॉटेलमध्ये हिशेब करत बसलो असताना माझा मित्र धावत आला आणि ओरडला, विनायक तुझा निकाल लागला आहे. माझ्या हातातून लेखणी खाली पडली आणि मी थरथरत विचारलं, काय? तो म्हणाला, तू उत्तीर्ण झालास आणि सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाला आहे. हे एक तास डोळ्यात पाणी आलं आणि सेठ अर्जुन येऊन मला मिठीत घेत म्हणाले की आज तू माझंही मस्तक अभिमानाने उंच केलंस. त्यांचाही आवाज भरून आला आणि मी म्हणालो की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, कारण त्या रात्री तुम्ही मला रस्त्यावरून उचललं नसतं तर कदाचित मी भरकटलो असतो. काही दिवसात पोलीस गणवेश अंगावर चढला आणि खांद्यावर तारे चमकू लागले. आता परतीची वेळ आली होती आणि स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करण्याचीही. बाबांची मान पुन्हा उंच करण्यासाठी मी शासकीय वाहन तयार केलं आणि रक्षकांचा ताफा सोबत घेतला. सेठ अर्जुनकडून परवानगी घेतली तेव्हा त्यांनी आशीर्वाद देत सांगितलं की जा आणि आईवडिलांच्या चरणी हे यश अर्पण कर. दिल्लीहून बेलपूरकडे जाणारा प्रवास लांब होता, पण मन त्या अंतराचा थकवा जाणवत नव्हता. आईवडील कसे असतील याची अस्वस्थता होती आणि बाबांना अजूनही गुलामी सहन करावी लागत असेल का अशी धास्ती होती. गावाच्या कच्च्या रस्त्यावर वाहन वळत असताना प्रत्येक वळण ओळखीचं वाटत होतं, पण गावात शिरताच वातावरण बदललेलं जाणवलं आणि सर्वत्र लावलेले फलक पाहून एखाद्या निवडणुकीचा काळ असावा असं मला वाटलं. मी चालकाला सांगितलं गाडी थांबवा आणि त्याने वाहन थांबवलं.
माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. म्हणून मी काच खाली केली आणि तो फलक नीट पाहिला. समोरच्या भिंतींवर मोठा फलक लावलेला होता आणि त्यावर एक मोठं छायाचित्र होतं. डोळे चोळून पाहिलं तर ते माझा भ्रम नव्हता, कारण ते छायाचित्र कुठल्याही राजकारण्याचं नव्हतं, तर माझ्या बाबांचंच होतं. तो चेहरा, तीच पांढरी दाढी आणि तोच साधेपणा. पण खाली लिहिलेल्या घोषवाक्याने माझी शुद्ध हरपली होती, ज्यात प्रामाणिकपणा जिवंत आहे असं ठळक लिहिलेलं होतं. आणि आजूबाजूला अजून एक ओळ होती, जी वाचतानाच माझं डोकं सुन्न झालं. हे सगळं काय आहे याचा उलगडा होत नव्हता आणि मनात प्रश्नांची गर्दी झाली होती की नारायणने काही नवी खेळी केली आहे की माझ्या अनुपस्थितीत काही मोठं घडून गेलं आहे. मी रक्षकांना खुणावलं आणि थेट चौधरी नारायणच्या कोठीकडे जायचं सांगितलं. वाहन धूळ उडवत पुढे निघालं आणि रस्त्यात प्रत्येक खांबावर, प्रत्येक भिंतींवर बाबांचं छायाचित्र दिसत होतं. माझी अस्वस्थता वाढत गेली आणि शेवटी कोठडीच्या त्या मोठ्या फटकासमोर गाडी थांबली, जिथून कधी काळी मला आणि बाबांना ढकलून बाहेर काढलं गेलं होतं. रक्षकांनी फाटक उघडून घेतलं आणि वाहन आत गेलं. अंगणात लोकांची प्रचंड गर्दी होती, जणू एखादा उत्सवच भरला होता. मी वाहनाचं दार उघडून बाहेर पाऊल टाकताच अचानक शांतता पसरली आणि सगळ्यांच्या नजरा माझ्यावर केल्या. पोलीस गणवेशात, काळा चष्मा लावलेला मी आता तो 15 वर्षांचा अशक्त मुलगा नव्हतो आणि लोकांच्या चेहऱ्यावर आदर व धाक एकत्र दिसत होता. तेवढ्यात गर्दीतून एक वृद्ध माणूस काठी टेकवत पुढे आला. त्याची कंबर वाकलेली होती, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं आणि तो माझा बाबा होता. माझं काळीज थांबल्यासारखं झालं आणि मी जागीच थबकलो, कारण मला वाटलं होतं बाबा तुटलेले आणि खचलेले दिसतील, पण दृश्य वेगळंच होतं. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, हा कोण आहे? मी हळूच चष्मा काढला आणि म्हणालो, मी विनायक आहे. ते ऐकताच त्यांच्या हातातून काठी खाली पडली आणि आई मागून रडत पुढे आली आणि म्हणाली, माझा मुलगा आला, माझा शेर परत आला. मी धावत बाबांच्या पायांशी झुकलो, पण त्यांनी मला उचलून घट्ट मिठी मारली आणि वर्षानुवर्षांचं अंतर क्षणात मिटलं. त्यांचे अश्रू माझ्या खांद्यावर ओघळत होते आणि मीही लहान मुलासारखा रडत होतो. मी म्हणालो, बाबा, मी आलो आहे, वचन पूर्ण केलं आहे आणि आता कुणीही तुमच्यावर बोट दाखवू शकणार नाही. बाबांनी माझा चेहरा दोन्ही हातांनी धरून कपाळावर चुंबन दिलं आणि म्हणाले, मला माहीत होतं तू येणारच. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, म्हणून मी आजूबाजूला पाहून विचारलं, बाबा, नारायण कुठे आहे आणि हे सगळं काय चाललं आहे? बाबांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले आणि ते म्हणाले, खूप काही बदललं आहे. देवाचा न्याय शांतपणे घडतो. इतक्यात सायरन वाजवत दुसरं पोलीस वाहन आत आलं आणि त्यातून निरीक्षक उतरला व त्याच्या मागे बेड्यात अडकलेला एक माणूस होता, ज्याचे कपडे मळके आणि डोकं खाली झुकलेलं होतं. नीट पाहिलं तर तो दुसरा कोणी नसून नारायणच होता. हे सगळं पाहून मी सुन्न झालो, कारण बेड्यातला नारायण आणि या सन्मानात उभे असलेले बाबा, हे दृश्य अविश्वसनीय होतं. सभोवताल तणावाने भरलेला होता आणि निळ्या दिव्यांच्या उजेडात नारायणचा चेहरा पिवळा पडलेला दिसत होता. बाबा अजूनही मला बिलगलेले होते आणि त्यांचे अश्रू माझ्या गणवेशावर पडत होते. मी त्यांना हळूच बाजूला केलं आणि त्या गर्दीकडे पाहिलं, जी कालपर्यंत बाबांकडे तिरस्काराने पाहत होती आणि आज आदराने पाहत होती. तेवढ्यात नारायण ओरडत म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? मी या भागातला सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत माणूस आहे. माझ्या प्रतिष्ठेला हात लावू नका. माझे संबंध दूरवर आहेत. तेव्हा मी हळूहळू पुढे जाऊन नारायण समोर उभा राहिलो. माझ्या बुटांची टकटक त्या नीरव शांततेत घणाघातासारखी घुमत होती. मी काळा चष्मा काढून खिशात ठेवला आणि नारायणच्या डोळ्यात डोळे घालून पाहत थंड स्वरात म्हटलं की, तुमचे संबंध वरपर्यंत असतील काका, पण माझे संबंध त्याहीपेक्षा वरच्या शक्तीशी आहेत, जिचा न्याय न ऐकू येणारा असतो. त्या क्षणी त्यांनी मला नीट पाहिलं आणि ओळखीची एक चमक त्यांच्या नजरेत उमटली आणि लगेचच भीतीची सावली पसरली. विनायक? त्यांचे हात थरथर कापू लागले आणि ते म्हणाले, तू जिवंत आहेस? मी हसत उत्तर दिलं की, हो, मी जिवंतही आहे आणि जागाही आहे. दुर्दैवाने तुम्ही मात्र अज्ञानाच्या झोपेत राहिलात आणि त्या 15 वर्षाच्या मुलाचं अंधारात निघून जाणं एखाद्या अपघातात संपलं असेल किंवा उपाशीपोटी तो हरपला असेल असंच तुम्हाला वाटलं. त्यांच्या आवाजात अशुद्धपणा आला आणि ते म्हणाले, हे सगळं तूच केलं आहेस का आपल्या सख्ख्या काकांसोबत? तेव्हा माझ्या आवाजात कठोरपणा आला आणि मी म्हटलं की, नातं त्या दिवशी संपलं होतं जेव्हा तुम्ही माझ्या वडिलांकडून बूट धुवून घेतले होते. आज मी इथे तुमचा पुतण्या म्हणून नाही, तर जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त म्हणून उभा आहे आणि माझ्यासाठी तुम्ही केवळ एक गुन्हेगार आहात, ज्याने गरीब शेतकऱ्यांच्या
जमिनी बळकावल्या आणि शासकीय निधीत कोट्यावधींचा अपहार केला. गर्दीत कुजबुज वाढली आणि ज्यांचे नाव ऐकून लोक थरथरत असत तेच लोक आज बेड्यांचा आवाज ऐकून एकमेकांकडे पाहू लागले. नारायणच्या डोळ्यात आता गर्व नव्हता तर उघड भीती दिसत होती. तेवढ्यात निरीक्षक पुढे आला आणि म्हणाला की सर्व पुरावे ठोस आहेत. बनावट कागदपत्रे, बँक व्यवहार आणि मजुरांना सक्तीने बांधून ठेवण्याची साक्ष सर्व काही उपलब्ध आहे आणि ही चौकशी गुप्तपणे करण्यात आली होती. मग मी वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत ना द्वेष होता ना सूड, फक्त विलक्षण शांतता होती. जणू वर्षानुवर्षांची कोंडी सुटली होती. मी हळूच म्हटलं, बाबा, आता कुणीही तुम्हाला झुकवू शकणार नाही. त्यांनी मान डोलावून सांगितलं की मला कधी सूड नको होता, फक्त सत्य समोर यावं एवढीच इच्छा होती आणि तू घडून आलास हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. नारायणला पोलीस वाहनाकडे नेत असताना तो वळून माझ्याशी बोलू लागला तेव्हा मी त्याला थांबवत म्हणालो की आता काही ऐकायचं नाही, कारण त्या दिवशी मी पळालो नसतो तर आजही तुमच्यासारख्यांचे बूट धुत बसलो असतो आणि माझं अपयशच तुमच्या अन्यायाला बळ देत राहिलं असतं. तेवढ्यात आई माझ्याजवळ आली आणि थरथरत्या हातांनी माझ्या गालांना स्पर्श करत म्हणाली, आज तू अधिकारी म्हणून नाही तर आमचा आधार म्हणून परत आलास. मी तिचा हात घट्ट धरून म्हणालो की हो आई, पण मी आधी तुमचा मुलगाच आहे आणि मुलगा आई वडिलांचा आधारच असतो, जो आता कुठेही जाणार नाही. पोलीस निघून गेल्यावरही गावकरी बराच वेळ स्तब्ध उभे राहिले, जणू ज्याचं नाव श्वासोच्छवासासोबत भीती बनून फिरत होतं ते नाव खरंच निघून गेलं आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आजूबाजूला पाहिलं तर तीच झुकलेली मान, तीच थकलेली चेहरे, पण डोळ्यात एक प्रश्न चमकत होता की पुढे काय होणार. तेव्हा मी निरीक्षकाला खुणावून सर्वांना बसायला सांगितलं आणि चौधरी नारायणची तीच मोठी बैठक, जिथे कधी माझ्या वडिलांना उभंही राहू दिलं नव्हतं, तिथे आज शेतकरी, मजूर आणि सामान्य लोक बसले होते. बाबा माझ्या शेजारी बसले होते. त्यांची पाठ सरळ आणि ताठ होती, जणू वर्षानुवर्षांचं ओझं उतरलं होतं. मी ठामपणे सांगितलं की मी इथे कुणाला घाबरवायला आलो नाही, तर हिशेब समसमान करण्यासाठी आलो आहे. आणि त्या क्षणी गर्दीत एक हलकी हालचाल उमटली, कारण ज्यांनी अन्याय सहन केला होता त्यांना न्यायाची पहिली झलक दिसू लागली होती. त्याचा संपूर्ण हिशेब केला जाईल इतक्यात एक वृद्ध शेतकरी थरथरत उभा राहिला आणि म्हणाला, साहेब, खरंच आता कोणीही आम्हाला घाबरवणार नाही ना? मी त्याच्याकडे पाहून ठामपणे सांगितलं, हो काका, आता कोणी उरलंच तर ते कायद्याला घाबरेल, तुम्हाला नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तो माझ्या पायांना हात लावायला पुढे झाला. तेव्हा मी लगेच त्यांचा हात धरून म्हणालो, हे झुकण्याचा वेळ नाही काका, आता सरळ चालण्याची वेळ आहे. पुढील काही आठवड्यांत संपूर्ण गावाचं चित्र बदलू लागलं. तहसीलच्या फेऱ्या मारणारे वृद्ध कागद हातात घेऊन हसताना दिसू लागले. ज्या शेतांवर नारायणच्या माणसांचा ताबा होता तिथे पुन्हा नांगर फिरू लागला. मी दर संध्याकाळी बाबांसोबत गावाच्या गल्ल्यांतून फिरत असे, जिथे कधी लोक रस्ता बदलत असत. आज त्याच गावाने त्यांना व्यासपीठावर बसवलं. बाबांनी सूक्ष्मध्वनी हातात घेतला तेव्हा त्यांचा आवाज थरथरत होता. मी काही मोठा माणूस नाही, एवढंच मला माहीत आहे की अन्याय कितीही मोठा असला तरी माणूस चुकला नाही तर एक दिवस सत्य उभं राहतच. मी खाली उभा राहून बाबांकडे पाहत होतो. आज त्यांचं डोकं झुकलेलं नव्हतं. त्या रात्री घराच्या छतावर आडवा पडलो तेव्हा आकाश वेगळंच भासत होतं. तारे तेच होते, पण आज त्यात भीती नव्हती तर समाधान झळकत होतं. मला माहीत होतं ही गोष्ट इथे संपत नाही. खरी लढाई आता सुरू होणार होती, कारण गावाला फक्त नारायणपासून नाही तर भीतीच्या त्या मानसिकतेपासूनही मुक्त करायचं होतं, जी आनंदात सामील होत नव्हती. एका दुपारी अंगणात बाबांसोबत बसलो असताना बाहेर वाहन थांबल्याचा आवाज आला. साधी पांढरी मोटार होती. नजर वर केली आणि क्षणभर काळीच थांबल्यासारखं झालं. दार उघडलं आणि तोच ओळखीचा चेहरा समोर आला. साधे कपडे, डोळ्यात आपुलकी आणि चेहऱ्यावर हलकं स्मित. सेठ अर्जुन. मी क्षणात खुर्चीवरून उठून त्यांच्या दिशेने गेले. सेठ साहेब, तुम्ही इथे? माझा आवाज भरून आला. त्यांनी पुढे येऊन मला मिठी मारली आणि म्हणाले, विनायक, आता साहेब म्हणून नकोस. आज तू तिथे पोहोचलास जिथे पोहोचण्याचं स्वप्न तू लहान डोळ्यात पाहिलं होतंस आणि अज्ञात शहरात पळून आला होतास. बाबा हे सगळं पाहत उभे होते. त्यांना काही कळत नव्हतं. मग मी सेठ अर्जुनांचा हात धरून बाबांकडे नेलं आणि म्हणालो, बाबा, हेच ते माणूस आहेत ज्यांनी मला आधार दिला. आज तुमचा मुलगा सर उंच करून उभा आहे तर त्यांच्यामुळेच. हे ऐकून बाबांचे डोळे भरून आले. ते पुढे आले आणि सेठ अर्जुनांच्या पायांकडे झुकू लागले. तेव्हा सेठ अर्जुन घाबरून म्हणाले, हे काय करता? मी देव नाही. बाबांनी ओलसर डोळ्यांनी उत्तर दिलं,
तुम्ही माझ्या मुलाला फक्त काम दिलं नाही तर वाट दाखवली. सेठ अर्जुनांनी बाबांना मिठी मारली आणि म्हणाले, विनायकमध्ये आग होती, आम्ही फक्त तिला हवा दिली. संध्याकाळी अख्खं गाव आपोआप जमलं. कोणतीही घोषणा नव्हती तरी लोक येतच राहिले. सेठ अर्जुन व्यासपीठावर बसले नाहीत, ते सामान्य लोकांत उभे राहिले. मी सूक्ष्मध्वनी घेत म्हणालो, आज तुम्ही जे काही पाहत आहात त्याची पायाभरणी एका हॉटेलच्या गोदामात झाली होती. त्या रात्री सेठ अर्जुनांनी मला उचललं नसतं तर कदाचित आज मी इथे उभा नसतो. त्या क्षणी गर्दीत नीरव शांतता पसरली. सेठ अर्जुन फक्त एवढंच म्हणाले, मी कोणताही अधिकारी घडवला नाही. मी एका भुकेल्या मुलाला स्वप्न पाहण्याची जागा दिली आणि तीच माझी सर्वात मोठी जिंक आहे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की आयुष्य कधीच एका वळणावर थांबत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला मोडत असेल तर तिलाच तुमची अंतिम ओळख समजू नका. मी भूक पाहिली आहे, अपमान पाहिला आहे आणि माणसाला माणूस न समजणाऱ्या नजरा पाहिल्या आहेत. पण एक गोष्ट शिकलो की माणूस अशा जिवंत ठेवतो तेव्हा सर्वात काळोख्या रात्रीनंतरही सकाळ येते. मेहनत कधीच वाया जात नाही, तिचा वेळ ठरलेला असतो. आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला पुढे नेईल तेव्हा मागे वळून पाहू नका. तुमचं यश फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका, कारण मोठा माणूस तो नाही जो उंच पदावर बसतो, तर मोठा माणूस तो असतो जो खाली उभ्या लोकांसाठी वर जाण्याचा मार्ग खुला ठेवतो. धन्यवाद.